थंडी सुरू झाली की शरीराला आतून उष्णता देणारे पदार्थ शक्यतो आपण खाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे या तीळ गुळाची पोळी. तर नमस्कार, मी प्रियाज किचन फूड अँड ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण खुसखुशीत भरपूर सारण भरून तिळाची पोळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. शक्यतो तीळ गुळाच्या पोळ्या करायला किंवा तिळाचे कुठलेही प्रकार करण्यासाठी गावरान तिळाचा वापर करा, खूप छान चव लागते. तर इथे मी तीळ घेतले 2 वाटी. या वाटीने मापून मी 2 वाटी तीळ घेतलेले आहेत. त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणा आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे लाल. आता मी तुम्हाला वजनी प्रमाणात पण हे सर्व मोजून दाखवतीये. 2 वाटे तीळ घेतलेले आहेत, 240 ग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम घेऊ शकता आणि इथे 113 म्हणजे 110 घेऊ शकता ग्रॅम तुम्ही. आणि वजनी प्रमाणात तुम्हाला गूळ दाखवतीये 150 ग्रॅम. आणि इथे मी कणिक भिजवण्यासाठी तुम्हाला दाखवते. 1 मोठी वाटी मी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन, छोटी अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतले आणि 2 चमचे साजूक तूप घातलंय आणि हे थोडंसं मीठ. आता हे सर्व आपण एकत्र करून छान पिठाचा गोळा तयार करून घेऊया. आपण नॉर्मल जो चपातीसाठी कणिक भिजवतो तशीच आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे. कणिक पूर्ण मऊ भिजवून झाली की मग आपण याला एक 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तेव्हा आपण सारण कसं तयार करायचं ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी कढईमध्ये तीळ भाजून घेतेय. तीळ छान बारीक गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे. तीळ खूप लाल करायचे नाही. काय होतं, तीळ खूप भाजले तर कडवट लागतात, त्यामुळे थोडासा खरपूस वास यायला लागला की गॅस बंद करायचं. तर याच पद्धतीने मी शेंगदाणे पण भाजून घेतले. तर आपण आता हे वाटून घेऊया आणि हे सर्व थंड झाल्यावर वाटणार आहोत आपण. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तीळ आधी सुरुवातीला वाटून घेतलेत. थोडेसे जाडसर वाटायचे आहेत, खूप बारीक नाही करायचं आपल्याला. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला यात तिळाचे दाणे पण दिसत आहेत. खूप बारीक वाटलेलं नाहीये. आता आपण यात शेंगदाणे घालणार आहोत आणि दोन्ही एकत्र घातल्यावर काय होतं, वाटायला शेंगदाणे जाड राहतात, तीळ बारीक होतात, त्यामुळे हे सगळं वेगवेगळं वाटायचं आहे. आणि आता मी यात शेंगदाणे मिक्स करून वाटून घेतले. तर पाहू शकता तुम्ही, थोडेसे जाडसरच आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपण यात थोडासा गूळ घालून परत याला मिक्सरला फिरून घ्यायचंय. आता इथे पाहू शकता मी तिन्ही पण आपलं वाटून झालंय. खूप बारीक नाहीये, जाडसरच आहे आणि गूळ पण आपला त्यामुळे काय झालंय, छान मिक्स झालाय या वाटणामध्ये. तर अशाच प्रकारे मी सर्व वाटण तयार करून घेते. आणि आपण हे मिक्सरमध्ये जर गूळ घातला ना, तर हा गूळ चांगल्यापैकी मिक्स होतो सगळ्या सारणामध्ये. तर इथे पाहू शकता आपलं सारण तयार आहे. खूप चिवट नाही झालेलं, कारण आपण खूप बारीक नाही केलेलं, जाडसर वाटलंय. आता हे पीठ पण आपलं छान भिजलंय, मऊ झालंय. त्याला थोडंसं तेलाचा हात लावून मळून घेतलंय आणि एक छोटा पेड्यासारखा गोळा घ्यायचा, त्याची अशी पारी बनवायची आणि यात आपण जेवढं बसेल तेवढं सारण, म्हणजे जवळजवळ 2-2.5 चम्मच मी यात सारण घातलेलं आहे. थोडासा पिठाचा हात लावून याला दाबून घ्यायचं, म्हणजे हाताला चिटकणार नाही सारण. आणि याला बंद करून घेऊया आपण. शकता अशा प्रकारे बंद करून एक्स्ट्राचं पीठ काढून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आपण जसं पुरणपोळीला पुरण भरून पोळी लाटतो तशाच प्रकारे या पोळ्या लाटल्या जातात. आता याला एकसारखी पोळी लाटून घ्यायची चारी बाजूनी. तुम्ही पाहू शकता बिलकुल आपली पोळी फुटलेली नाहीये, छान लाटल्या जातीये. आणि सारण पण पाहू शकता तुम्ही, चारी बाजूनी सारण कडेपर्यंत गेलेलं आहे. ही एकसारखी मी पोळी लाटून घेतली. आपण याला भाजून घेऊया. आणि खूप मोठ्या गॅसवर या पोळ्या भाजायच्या नाहीयेत, मीडियम गॅसवरच भाजायच्या. छान खरपूस भाजल्यावर छान लागतात अजून. आणि याला गावरान तूप लावून घ्यायचंय आपल्याला. शक्यतो तूप लावूनच भाजा, कारण छान लागतात तुपाची चव. आणि या पोळ्यांना 8 दिवस काहीही होत नाही. तुम्हाला प्रवासात किंवा मुलांना हॉस्टेलसाठी द्यायच्या असतील तर या पोळ्या नक्की द्या. तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एक पोळी बनवून दाखवतीये. आपलं सारण शेवटपर्यंत कडेपर्यंत पोहोचलेलं आहे आणि बिलकुल चिवट झालेली नाहीये पोळी. आणि या पोळ्या करायलाही खूप वेळ लागत नाही, खूप पटकन होतात. तर तुम्ही ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या पोळ्या कशा झाल्या ते.
तर अशाच प्रकारे मी या सर्व पोळ्या करून घेते आणि या प्रमाणाच्या सारणामध्ये तुम्ही एक 20 पोळ्या तुमच्या होऊ शकतात आणि हे सारण बनवून पण तुम्ही ठेवू शकतात. याला 15-20 दिवस काहीही होत नाही या सारणाला. पण तुम्हाला जेव्हा लागेल तुम्ही आधी करून ठेवलं सारण आणि नंतर पोळ्या केल्या जशा खायच्या तुम्हाला तशा किंवा प्रवासात जाण्यासाठी जेव्हा करायच्या तरीही चालतं. आता इथे पाहू शकता मी पोळ्या करून घेतल्या आहेत. किती छान दिसत आहेत पहा या पोळ्या. गरम गरम तर खायला खूप छान लागतात. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.